सुंदर हस्ताक्षराच्या आपल्या तिसऱ्या वर्गामध्ये मी तुमचं सगळ्यांचे स्वागत करते. तर आपण कालपर्यंत काय शिकलो होतो? काही स्ट्रोक शिकलो. सरळ रेघ, शिरोरेघ, आडवी रेघ, अर्धचंद्र. तसेच आपण उकार शिकलो, वेलांटी शिकलो, मात्रा शिकलो. तर याचाच आपण आता पुढे आपण अक्षरांमध्ये करणार आहोत. त्याची प्रॅक्टिस करत राहा. रोज एक पेज, अर्ध पेज तरी प्रॅक्टिस करत राहा. आता पुढे आपल्याला काही अक्षरं आपण घेणार आहोत, जी सारखी अक्षरं असतील, जी तुम्हाला करायला सोपी जातील, लिहायला सोपी जातील. तर आपण पहिलं अक्षर आज घेणार आहोत, ते म्हणजे ग घेणार आहोत. तर ग साठी आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला हा अर्धा चंद्र असा काढायचा आहे, अर्धा सर्कल. बघा, अर्धा सर्कल काढला आपण. त्यानंतर त्यावर आपल्याला एक छोटासा गोल काढायचा आहे. तो आपल्याला इथे अर्ध्यावर टच करायचा आहे. या सर्कलच्या निम्म्या भागावर, मध्ये नाही. हा भाग जो आहे, हा जो भाग आहे तो मध्ये आहे. तर आपल्याला इथे मध्ये नाही आणायचा आहे. खालचा अर्धा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे, इतका. त्यानंतर आपल्याला आखायची आहे सरळ रेघ, आडवी रेघ. पुन्हा आपण करूया. अर्धा सर्कल, पूर्ण सर्कल, तो आपण इथे स्पर्श केला. त्यानंतर उभी रेघ, आडवी रेघ, अर्धा सर्कल, पूर्ण सर्कल, उभी रेघ, आडवी रेघ, अर्धा सर्कल, पूर्ण सर्कल, उभी रेघ, शिरोरेघ. मी जसे बोलतेय सतत, तसं तुम्ही सुद्धा बोलून काढलं तर काही हरकत नाहीये. खूप छान लिहिता येतं आपल्याला अशा पद्धतीने. ही लाईन जरा पुढे आली माझी. अंतर हे एवढंच ठेवलं पाहिजे तुम्ही. अर्धा सर्कल, पूर्ण सर्कल, आपण तो स्पर्श केला आहे मध्यभागी. मध्यभागी नाही तर मध्यापेक्षा खाली यायचे आपल्याला. अर्धा सर्कल, पूर्ण सर्कल, उभी रेष, शिरोरेघ. मी कसं म्हटलं, शिरोरेघ जी आहे ना, ती आपली ही जी उभी रेघ आहे ना, त्याच मापामध्ये आपल्याला इथे ती बसवायची आहे. कुठल्याही अक्षराच्या थोडं पुढे आणि थोडं मागे अंतर सुटलं पाहिजे, खूप मोठी आली नाही पाहिजे. अर्धा सर्कल, गोल, उभी रेघ, आडवी रेघ. आपण हे ग केलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत म. म साठी आपल्याला काय करायचं आहे? ग च्याच पद्धतीने, फक्त ग ला आपण सर्कल केला, म ला आपल्याला अशी उभी रेष घ्यायची आहे. खालच्या कोपऱ्यावरनं आपल्याला असा गोल काढायचा आहे. तो गोल आपल्याला असा मागे घ्यायचा आहे. आपण काय केला? म. पुन्हा दाखवते. उभी रेघ, छोटा सर्कल, आडवी रेघ, म. 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 बघा हा, मी म साठी तुम्हाला एक आयडिया देते. म कसा परफेक्ट आहे हे ओळखण्यासाठी, हा जो म च्या मध्ये चौकोन तयार झालेला आहे ना, हा खूप लंब, म्हणजे उभा लंब किंवा आडवा लंब नाही आला पाहिजे. इथे बघा, इथे पण एक छान चौकोन दिसतो. इथे पण प्रयत्न करायचा की आपल्याला तो चौकोन, बघा इथे माझ्याकडून थोडा लंब आला आहे याच्या तुलनेमध्ये. तर असं नाही आलं पाहिजे, घाई गडबड नाही करायची आपल्याला. हे बघा, मी काही गोष्टी तुम्हाला करेक्शनसाठी दाखवते आहे. ज्या चुका मी दाखवते आहे त्या मी मुद्दाम दाखवते की आपल्याला हे अशा पद्धतीने नाही झाल्या पाहिजे. तर आपला जो हा म आहे तो बरोबर आहे. हळूहळू तुम्हाला हा अंदाज येणार. मग हळूहळू तुमची स्पीड सुद्धा वाढणार. स्पीड वाढल्यावर सुद्धा तुमचं असंच अक्षर येणार. जर तुम्ही आत्ता हळूहळू सुरुवात केली, घाई न करता, गडबड न करता, तर हे परफेक्ट तुमच्या माइंडमध्ये सेट राहणार. मग
आणि अक्षराचं दोन्ही अक्षरांमधलं जे अंतर आहे ते सुद्धा आपल्याला छान मेंटेन करायचं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. आधी आपण असं छान प्रॅक्टिस करूया. आता आपण काय केलं, ग आणि म. आता आपल्याला भ करायचं आहे. भ साठी आपल्याला म चाच आधार घ्यायचा आहे. जसं मी आधी तुम्हाला बेसिक दाखवते. आपण म कसा काढला, आडवी रेघ, एक गोल, पुन्हा आडवी रेघ, उभी रेघ आणि शिरोरेघ, हे असा म काढला. फक्त आता वरती आपल्याला एक छोटासा गोल काढायचा आहे. या गोलापेक्षा हा गोल मोठा असणं गरजेचं आहे. आपला हा भ तयार होतो. आता तुम्हाला मी भ डायरेक्ट कसा करायचा ते दाखवते. आधी मी केला छोटा सर्कल, मग आडवी रेघ घेतली, मग त्याहून मोठा सर्कल, मग ती आडवी रेघ मागे आणली, उभी रेघ, आणि भला जी शिरोरेघ काढणार आहे तो इथे स्पर्श नाही करायची आपल्याला. ही बघा, ही अशा पद्धतीने आपल्याला थोडी घ्यायची आहे, पूर्ण नाही घ्यायची आहे इथून, कारण की भ मुळे ती आडवी रेष आपली कट होते, त्याच्यामुळे ती एवढीच येणार. छोटा सर्कल, उभी रेघ, मोठा सर्कल, आडवी रेघ आणि उभी रेघ, शिरोरेघ. छोटा सर्कल, मोठा सर्कल, आडवी रेघ, उभी रेघ, शिरोरेघ. छोटा सर्कल, मोठा सर्कल, आडवी रेघ, उभी रेघ, शिरोरेघ. छोटा सर्कल, आडवी रेघ, मोठा सर्कल, उभी रेघ. छोटा सर्कल, पुढे आपण आता न बघणार आहोत. उभी रेघ, आडवी रेघ, छोटा सर्कल, न. उभी रेघ, आडवी रेघ, छोटा सर्कल, उभी रेघ, आडवी रेघ, शिरोरेघ. उभी रेघ, आडवी रेघ, छोटा सर्कल, शिरोरेघ. उभी रेघ, आडवी रेघ, छोटा सर्कल, शिरोरेघ. पुन्हा एकदा दाखवते. उभी रेघ घ्यायची. उभी रेघ ही जी आहे ना आपल्याला, ही जी रेघ आखली आहे ना, त्याच्यापेक्षा थोडी लहान घ्यायची, अगदी सारखी नको आहे. पुढून आपल्याला असं वळण घेऊन हे अशा प्रकारे सर्कल टच करायचं आहे. परत एकदा दाखवते. उभी रेघ, आडवी रेघ, सर्कल घेतला, अर्धा कव घेतला, अर्धा सर्कल, अर्धा गोल, आणि पुन्हा तो असा पूर्ण आणून इथे टच केला. न. हा आपला न झालेला आहे. पुढे आपल्याला 17 खडी बघायची आहे. त्याआधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे ग, म, भ, न केले ते प्रॅक्टिस करायचे आहे. त्यानंतर काही थेरपी आहेत मी, ज्या आपल्या फाईन मोटर डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे आपली जी बोटं आहेत त्याच्यामध्ये लवचिकता येण्यासाठी आणि ती छान काम करण्यासाठी मी काही थेरपी देणार आहे. ते आपण इथे आता बघणार आहोत. तर ती थेरपी तुम्हाला प्रॅक्टिस करायची 1 पेज रोज किंवा अर्धा पेज, जसा वेळ मिळेल तसा रोज तुम्हाला वेळ काढून ते करायचं आहे. त्यामुळे आपल्या अक्षराला वळण येण्यासाठी मदत होते. बघा, याची तिरकी रेघ घेतली मी, पुन्हा ही अशी आणली, पुन्हा तिरकी रेघ घेतली, इथे चाराप्रमाणे अशी मोडली, पुन्हा अशी गेली तिरकी रेघ, पुन्हा मोडली. हे असं करत आपल्याला पुढे पुढे जायचं आहे.
याच्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप स्ट्रॉंग होतं. हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पेज भरून ही थेरपी करायची आहे. तर आजच्यासाठी हे एवढंच आपण करणार आहोत. तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की सांगा आणि याची प्रॅक्टिस नक्की करा. थँक्यू.